नमस्कार. अश्विनी चॅनलवर तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करत आहे. ही अश्विनी. आज आपण बघणार आहोत पौष्टिक लाडू. पौष्टिक लाडूला जे साहित्य लागणार आहे ते सांगून घेते. अर्धा किलो कणिक घेतले आहे, म्हणजे मोठे 2 बाउल कणिक होते. 1 वाटी जाड पोहे घेतले आहेत. ही वेलची पावडर आहे, पिस्ता आहे, अक्रोड घेतले आहेत, बदाम घेतले आहेत. हे सगळं तुमच्या अंदाजाने घ्यायचं आहे. काजू घेतले आहेत. हे एक जायफळ घेतलं आहे, पण एक घेतलं आहे तेवढं किसायचं नाही आहे, ह्याच्यातलं आपण थोडं किसून घालायचं आहे. हे बेदाणे घेतले आहेत. ही थोडी खसखस घेतली आहे. ही खसखस भाजून घेतलेली आहे, ही भाजून घ्या. नाहीतर आपण जेव्हा तूप टाकणार आहे तेव्हा आधी ती तळून घ्या. मीठ घेतलं आहे चिमूटभर आणि हे 1 वाटी डाळीचं पीठ आहे. डाळीचं पीठ आपण जे घरात बनवतो तेच आहे, वेगळं नाही आहे. हा 1 बाउल गूळ आहे, वजनी प्रमाणात 200 ग्रॅम होईल आणि मोठा बाउल 1 होतो. आता ह्याच्यामध्ये तुम्हाला जर गूळ घालायचा नसेल तर एवढीच साखर घ्या. साखर मिक्सरला लावा आणि पिठी साखर बनवून लाडू बनवू शकता. आता ह्याच मापाने एवढाच वाडगा आपल्याला, एवढाच बाउल आपल्याला तूप लागणार आहे. तूप शक्यतो तुमच्या अंदाजाने पण घेऊ शकता, कारण कमी जास्ती कोणाला लागतं त्याप्रमाणे आपण घ्यायचं आहे. आता आपण पॅन तापायला ठेवूया, त्याच्यात तूप घालूया. पहिले हे पोहे तळून घ्यायचे आहेत आपल्याला. हे पोहे चाळून घ्यायचे, असे नुसते घ्यायचे नाहीत. नंतर हे आपण जे काजू बदाम पिस्ता काप घेतले आहेत, म्हणजे हे आत्ता मी अख्खे घेतले आहेत, हे मी कापून घेते. नाहीतर मग ह्याची आपण पावडर करायची, भरड करायची आणि मग ती त्याच्यात लाडवात घालायची, म्हणजे मग ती चांगली लागते. अतिशय उत्तम पौष्टिक लाडू आहे, करून बघा. आता पॅन तापायला ठेवूया, तूप तापायला घालूया आणि मग पाहूया लाडू कसा बनवायचा तो. आता आपण हा पॅन तापायला ठेवला आहे, ह्याच्यात थोडंसं तूप घालून घेऊया. आधी आपल्याला पोहे तळून घ्यायचे आहेत. आता तूप मी तेवढा अंदाजाने घालणार आहे माझा, पण माप तुम्हाला मी सांगितलं आहे की तेवढा मोठा वाडगा तूप लागणार आहे. तूप पातळ झालं की आपण ह्याच्यात हे पोहे घालून घेऊया. हे पोहे आपण आता तळून घ्यायचे आहे. हे पोहे तळले की कुरकुरीत होतील आणि लाडवामध्ये चांगले लागतील. गॅस बारीक ठेवायचा आहे. आता आपल्याला ह्याच्या पुढे सर्व बारीक गॅसवरच करायचं आहे. पोहे तुम्हाला पाहिजे तर घालू शकता, नाहीतर नुसती कणिक 1 वाटी डाळीचं पीठ असं करून पण लाडू करू शकता. याची वडी पण होईल, वडी थापली तरी पण चालेल. आता या पोह्यामध्येच मी खसखस घालून घेणार आहे. ही खसखस मी भाजून घेतली आहे, पण या पोह्यात अजून ती तळली जाईल. एकदम सोपे लाडू आहेत, झटपट होणारे लाडू आहेत. तुम्हाला कुरमुऱ्याचा चिवडा दाखवलाय, त्याबरोबर एखादा हा पौष्टिक लाडू खायला घ्या, तरी पोटभरीचं खाणं होऊन जातं. कुठलाही चिवडा घ्या, पोह्याचा चिवडा घ्या, कुरमुऱ्याचा घ्या, मक्याचा घ्या, कारण हा गोड असतो लाडू, नुसता खावत नाही, काहीतरी आपल्याला सोबत खायला घ्यावं लागतं. हे पोहे तळून झालेले आहेत, मी आता काढून घेते. तुम्हाला मगाशी ड्रायफ्रुट्स दाखवले मी, काजू बदाम पिस्ता, त्याचीही भरड काढून घेतली आहे मिक्सरवर. आता हे पोहे आपण एका वेगळ्या भांड्यात काढून घेऊया आणि ह्याच्यातच आता आपण कणिक आणि डाळीचं पीठ असं एकत्र भाजून घेऊया. खसखस ह्याच्यात घातली म्हणजे ती तळून निघते थोडीशी आणि आपली खसखस वाया जात नाही. नुसती भाजली तर ती एखाद वेळेस जळते. आता ही माझ्याकडे भाजलेली आहे मोठ्या प्रमाणात खसखस. एकदम तुम्हाला थोडीच घालायची असेल तेव्हा अशी तुपात तळायची तिला, मग भाजायची गरज नाही. आता आपण पोहे काढून घेतले आहेत, यामध्येच आपण तूप घालून घेऊया परत. खसखस राहिली आहे खाली ती तशीच राहू द्या, ती परत भाजली जाईल कणकेबरोबर. आता तूप मी अंदाजानेच घालत आहे. आता आपण ह्याच्यात ही कणिक भाजून घ्यायची आहे.
गॅस बारीकच ठेवायचा आहे. आता गॅस आपल्याला मोठा करायचाच नाही. झटपट होणारे पौष्टिक लाडू. आता थंडी पडायला सुरुवात होते का नाही, तेव्हा आपल्याला पौष्टिक काहीतरी खावं असं वाटतं आणि आपल्या शरीराला त्याची गरज असते. त्याच्यामुळे हे लाडू बनवून बघा, अतिशय सुंदर होतात. ह्याची वडी पण केली तरी चालेल, वडी थापता येते. वडी थापायची असेल तर थोडंसं गुळाचं प्रमाण वाढवावं लागेल आणि साखरेचा पाक करायला लागेल. आता हे डाळीचं पीठ आपण बेसन भाजतो त्याप्रमाणेच भाजायचं आहे. आता कणिक थोडी भाजून झाली आहे, याच्यातच हे बेसन पण घालून घेऊया. बेसन तुम्हाला हवं असल्यास घाला, नाहीतर नुसती कणिक पण चालू शकते. ह्याला एक 5 मिनिटं द्या. आता तूप सुटून जाईल ह्याला. तूप आता हे खेचून घेतलं आहे कणकेनी सगळं, पण आता ह्याला तूप सुटेल बाजूने. हे पहा, आपलं एवढ्या स्टेजला आता भाजून झालेलं आहे. याच्यात आपण अजून थोडंसं तूप घालून घेऊया. मी एकदा तूप घालून घेतलं आहे, 1 चमचा. 1 मोठा चमचा म्हणजे खायचे 2 चमचे होणार आपले. तेवढं बरोबर तूप लागणारच आहे. त्याच्यापेक्षा जास्ती घातलं तरी पण चालेल. जरा तूप जास्ती होईल पण लाडू छान मऊ होईल. हा लाडू थोडा भरभरीत होईल आपला. आता ह्या कणकेचा पण रंग बदलायला पाहिजे. आपण बेसन लाडू करतो तेव्हा बेसनाचा रंग बदलतो, तसाच ह्या कणकेचाही रंग बदलतो. आता हे तूप सोडायला लागेल हळूहळू. अजून सोडणार नाही, अजून ते व्हायला हवं आहे. पण थोडंसं मी आत्ता तूप घालणार आहे. तूप थोडं थोडं करून घातलेलं आहे. मी पहिले ह्या 2 डावात तूप घालून घेतलं आहे, नंतर ह्याच्यात अर्धा डाव घालून घेतलं आणि आता हे एवढं घालत आहे. आता हे माप बरोबर 1 बाउल एवढं माप झालेलं आहे. त्यातून जर का तुम्हाला हे कोरडं वाटलं, कारण ती कणिक आहे, ती तूप जास्ती खेचून घेणार. तुम्हाला असं वाटलं की नाही हे कोरडं आहे, तर तुम्ही जास्ती तूप घालू शकता. पण एकदम घाई करून घालू नका, नाहीतर तूप खूप होऊन जाईल. कारण आपल्याला हे अजून बघा आता भाजायचं आहे. तूप सोडायला लागलं की मग आपण त्याच्यात काजू बदाम पिस्ता जी भरड काढली आहे ती घालून घेऊया. आता ह्याच्यामध्ये मी हे मीठ घालून घेत आहे. कुठल्याही गोड गोष्टीमध्ये मीठ घाला, फक्त खिरीमध्ये घालू नका, नाहीतर तुमची खीर नासून जाईल. दुधाच्या कुठल्याही पदार्थात मीठ घालायचं नाही. तुम्ही गोडाचा शिरा केला तरीसुद्धा तुम्ही त्याच्यात चिमूटभर मीठ घाला, एकदम छान चव येते, बदलते. आता ह्याचा सुवास खूप इथे सुटला आहे, तुम्हाला येणार नाही, पण कणिक भाजल्याचा सुवास यायला लागतो. गॅस बारीकच ठेवलेला आहे, मोठा करायचा नाही. मोठा केला तर पटपट होईल असं वाटेल, पण ते नीट होणार नाही, तुमचा लाडू खमंग होणार नाही. आता हे तूप सोडायला लागेल. आता आपण तूप सोडायला लागल्यानंतर भरड घालून घेऊया आणि मग गुळाचा पाक करूया. आणि साखर घालायची असेल तर पिठी साखर करून घ्या. हे असं भाजून झालं की थोडंसं कोमट झालं की ती साखर मिक्स करा आणि लाडू वळून घ्या. आता ह्याच्यात मी भरड केली आहे. तुम्ही ते काप पण ठेवू शकता. काजू बदाम पिस्ता जे मी तुम्हाला दाखवलं त्याचे कापही तुम्ही करू शकता, ठेवू शकता. फक्त ते काप केले तर ते तळून घ्या, म्हणजे तुपामध्ये तळून घेतले तर ते जास्त छान लागेल. किंवा काजू बदाम पिस्ता हेही काही कंपल्सरी नाही आहे. तुम्ही हे जे आपण आत्ता भाजतोय ह्याच्यामध्ये एवढ्याच ह्याच्यात तुम्ही लाडू करू शकता. पौष्टिक कणकेचे लाडू. मी डाळीचं पीठ घातलं आहे, थोडंसं चव वेगळी येते. आता हे हाताला हलकं लागायला लागलं आहे, म्हणजे हे आता तूप सोडायला लागेल. याची ही खूण आहे.
आणि रंग तुम्हाला दिसतोय का? बदलला आहे कणकेचा, पांढरा शुभ्र रंग नाहीये आता. याला एक 5 मिनिटं अजून द्या. हे पहा, आपली कणिक भाजून झालेली आहे. आता हे बेसनासारखं पातळ नाही होणार आणि आपण ह्याच्यात तूपही कमी घातलंय. तूप जर तुम्ही जास्ती घातलं तर एखाद वेळेस अजून जास्त तूप सोडेल ही कणिक, पण ही जास्ती बेसनासारखं कणिक सोडत नाही. आता हे भाजून झालेलं आहे, रंग पण बदलला आहे, सुवास खूप छान येत आहे. आता आपण ह्याच्यात हे पोहे घालून घेऊया, कारण या पोह्यामध्ये तूप आहे, मग ते तूप ॲडजस्ट होतं त्याच्यामध्ये. आता या पोह्याच्या बाउलमध्ये आपण ह्यातली थोडीशी कणिक घालून घ्यायची. आपण पोहे तळले त्याच्याबरोबर तूप निघतं, मग ते बरोबर त्या पिठाला पुरतं. आता ह्याच्यात ही ड्रायफ्रुट्स पावडर, काजू बदाम पिस्ता भरड जी काढले ती तुमच्या अंदाजाने घालायची आहे. ही वेलची पावडर घालून घ्यायची आहे. आणि हे पूर्ण झालं की आपण गुळाचा पाक बनवायचा नाहीये, गुळ पातळ करून घेऊया आणि त्याच्यात हे मिश्रण घालून घेऊया आणि थंड झालं की लाडू वळून घेऊया. आता बेसनासारखंच ह्याला मी थोडंसंही दूध घालणार आहे. हे 2 चमचे, खायचे 2 चमचे दूध आहे. आता हे 5 मिनिटं छानपैकी भाजून घेऊया, कारण आपण ह्याच्यात भरड घातले आहे, पोहे घातले आहे, दूध घातलं आहे. दूध घातल्यावर एक 5 मिनिटं ते चांगलं भाजलं गेलं पाहिजे, नाहीतर लाडूला बुरा येऊ शकतो. म्हणून दूध घातल्यावर छानपैकी भाजा, नाहीतर दूध नाही घातलं तरी पण चालेल. मी घातलं आहे थोडंसं, दाखवायला तुम्हाला दाखवलं आहे मुद्दामून. लाडू छान होईल तुमचा, करून बघा. हा पौष्टिक लाडू आहे. फक्त एक लक्षात ठेवायचं, बेसनासारखं तूप सोडणार नाही. हे झालेलं आहे. आता गुळाचा पाक करून घेऊया. पाक नाही करायचा आहे, गुळ पातळ करून घेऊया. हे आपण दुसरीकडे ट्रान्सफर करूया, म्हणजे हे काढून घेऊया आपण आता दुसरीकडे, कारण हे भांडं गरम आहे. ह्याच्यात ठेवलं हे तर खूप मग आपल्याला भाजत बसावं लागेल. त्यापेक्षा थंड एका ताटलीत काढून घेऊया आणि ह्याच्यातच गुळाचा पाक करूया, गुळ पातळ करूया. गुळ पातळ करताना त्याच्यात 1 चमचा पाणी घालायचं आणि मगच गुळ पातळ करायचा. आता हे भाजलं गेलेलं आहे. आता आपण हे एका मोठ्या ताटात काढून घेऊया, कुठल्याही एका भांड्यात काढून घ्या आणि मग ह्याच्यातच आपण गुळाचा पाक करूया, गुळ पातळ करूया. आपण हा पॅन रिकामा करून घेतला आहे, धुवायचं नाही आहे, तसाच ठेवला आहे. याच्यात 1 चमचा छोटा बारका चमचा परत मी तूप घालून घेतला आहे. आणि हा गूळ आता ह्याच्यात सोडत आहे. आता गूळ घातला तर ही मेहनत करावी लागते. तुम्ही पिठी साखर घातली तर मग ही मेहनत करावी लागत नाही. आता गॅस थोडासा मध्यम करायचा, कारण गूळ पटकन पातळ होईल. आपल्याला त्याचा पाक करायचा नाहीये. याच्यात 1-2 चमचे पाणी घालून घ्यायचं आहे. खायचे 1-2 चमचे घातला आहे पाणी. आता मी गॅस मोठा केला आहे, इथेच उभं राहायचं आहे आणि सारखं ढवळत राहायचं आहे. गूळ पातळ झाला की गॅस बंद करायचा लगेच आणि जे आपण बाजूला ताटात मिश्रण काढून ठेवलं आहे पौष्टिक लाडवाचं, ते ह्याच्यात घालून घ्यायचं.
आणि थोडेसे कोमट कोमटच हे लाडू वळून टाकायचे, गार पूर्ण होऊ द्यायची वाट बघायची नाही. गॅस गुळ पातळ करायला गॅस पूर्ण मोठा ठेवला आहे मी. आता तो होत आला आहे, हे बघा इथे फेस आला ना, मग आता आपण मीडियम करायचा, नाहीतर मग तो पाकाकडे झुकून जाईल, कारण एवढ्या हीटमध्ये तो होतो पातळ गुळ. त्याला उष्णता खूप आहे, धग लागलेली आहे, गॅस खालती चालू असतो त्याच्यामुळे, आणि आपलं भांडही गरम आहे त्याच्यामुळे तो गुळ व्यवस्थित पातळ होतो. आता गुळाचा अंदाज तुम्हाला बरोबर दिलाय, पण तुम्हाला जर वाटलं कमी पडतोय तर तुम्ही गुळाचा अंदाज वाढवू शकता. काही गोष्टी अंदाजाने खूप छान होतात. आता तुम्ही हे कुठल्याही पिठाचे करू शकता, ज्वारी बाजरीचं पीठ पण घेऊ शकता, पण ते पीठ कच्चं घ्यायचं नाही, तुपावर भाजणं फार आवश्यक आहे. कच्च्या पिठाचे लाडू चांगले नाही लागणार, म्हणजे ते आपल्याला तोंडात घातले की त्याची चव थोडीशी वेगळी लागेल. पीठ भाजून घ्या, कुठलंही घ्या, तुपावरच भाजा असं नाही, सुक्कं पीठ भाजून घ्या, नंतर त्याच्यात गूळ ॲड करा, तूप घाला आणि लाडू वळा. ज्वारी बाजरीचं पीठ पण फक्त ते पीठ चाळायचं नाही, तसंच घ्यायचं. मी कणिक चाळून घेतलेली नाही, तशीच घेतलेली आहे. आता गॅस बंद करत आहे. हे थोडासा गूळ राहिलाय, हा तेवढा ह्याच्यामध्ये होऊन जाईल. आता हा गूळ पातळ झाला की आपण ह्याच्यामध्ये ते मिश्रण घालून घेऊया. हे पहा, आपण या ताटामध्ये हे मिश्रण काढून घेतलेलं आहे. हात घालून बघायचा, गरम आहे. आता हे गरम गरमच आपण गुळामध्ये घालून घ्यायचं. आता या गुळामध्ये आपण हे मिश्रण हळूहळू सोडून देऊया. कणकेचे पौष्टिक लाडू. पोहे घातल्याने काय होईल ते तुम्ही जेव्हा लाडू खाणार तेव्हा त्याचा क्रंच येईल, असे कुरकुरीत लागतील तुम्हाला. हे पोहे गुळाच्या पाकात घातले तरी मऊ होत नाही. आपण रामन प्रसादा लाडू नैवेद्य केला होता, वड्या केल्या होत्या का लाडू केले होते, आता मला एवढं आठवत नाही, पण रामन प्रसादा हा कर्नाटकात दाखवणारा नैवेद्य आहे, हा मी तुम्हाला दाखवला आहे. हे तसंच आहे, थोडासा बदल केला आहे. आता हे थोडंसं गार व्हायला पाहिजे, असं मिक्स करून घेऊया. आता ह्याच्या तुम्ही वड्याही थापू शकता, पण तुम्हाला सांगितलं वड्या थापायच्या असतील तर थोडंसं गुळाचं प्रमाण वाढवावं लागेल, किंवा हे जे आता असं दिसत आहे तेव्हा लगेच ताटलीत थापून घ्यायचं. आता हे गुळाचं प्रमाण मी 1 वाटी दिलेलं आहे, मोठा 1 वाटी म्हणजे 200 ग्रॅम गुळ होतो तो. तुम्हाला जास्ती गोड हवा असेल तर थोडंसं गुळाचं प्रमाण वाढवा. पण मी जे माप दिलं आहे त्या मापात केले तर लाडू तुमचे भन्नाट होतील, वड्याही छान होतील, लाडूही छान होईल. आणि साखर जर वापरायची असेल तर साखरेचा मात्र पाक करावा लागेल वड्या करायला. हे पहा, तयार झालं आपलं मिश्रण. पौष्टिक लाडवाचं मिश्रण अतिशय छान पद्धतीने तयार झालं आहे. कलर पण छान आला आहे त्याला, मला इथे सुवास पण एकदम सुंदर येत आहे. हे आता थोडंसं अळत जाईल, घट्ट होत जाईल. कोमट झालं की आपण लगेच लाडू वळायचे, आणि जर वड्या करायच्या असतील तर हे असंच मिश्रण ताटलीमध्ये थापून द्या की मग त्याच्या वड्याही होतील. थोडक्यात गुळपापडीच्या वड्या, पण गुळपापडीच्या वड्या मी केल्या नाही आहेत, तुम्हाला पौष्टिक लाडू दाखवले आहेत. हे पहा, आता जे ढवळत आहोत तेवढ्यातल्या तेवढ्यात ते घट्ट झालं आहे. चला, आपलं हे तर मिश्रण तयार झालं आहे. थंड झालं की थोडंसं कोमट झालं की आपण लाडू वळू.
हे बघा, आपलं सारण तयार झालेलं आहे. हे मिश्रण तयार झालं आहे. आता हे याचे आपण बघा लगेच लाडू वळायला होणार आहेत. आता हे गरम आहे, थोडंसं कोमट व्हायला पाहिजे. हे बघा, साधारण एवढा लाडू. आता हा लाडू नाही केलाय मी, तुम्हाला करून दाखवलाय. आता ह्याच्यात आपण बेदाणे घालून घेऊया. प्रत्येक लाडवाला बेदाणा मी लावत बसणार नाहीये, लावत बसत नाही म्हणजे मी ह्याच्यातच घालून टाकते. आणि जायफळ तुम्हाला सांगितलं होतं, ते जायफळ मी आता आपण ह्याच्यात किसून घालून घेऊया. जायफळ अंदाजाने घ्यायचंय, जास्ती घालू नका, नाही तर लाडू खाल्ल्यावर झोपून जाल. जायफळाची पावडर कधी वापरू नका. जायफळ असं कायम फ्रेश किसून घ्या. हे पहा, एवढं मी घातलं आहे. अर्ध झालं, ते अर्ध किसून घेतलं आणि बेदाणे पण घालून घेतले. आता हे आपण जेव्हा हाताने लाडू वळायचे तेव्हा ते सर्व मिक्स होईल छान. हे बघा, कोरडं झालं का नाही? मस्त झालं, एकदम झक्कास. आता ह्याचे पण लाडू वळूया. जरा कोमट होऊ दे की तुम्हाला लाडू वळून दाखवते. पौष्टिक लाडू. आता स्वरा शाळेतून आली आहे, ती लगेच खाणार आहे पौष्टिक लाडू. हो हो म्हणले बघा, हो. हा पहा, लाडू वळायला आपलं सारण तयार झालं आहे, मिश्रण. हा बघा, मुठीचाच लाडू मी वळत आहे. मुठीचं माप घ्यायचं. मुठीच्या मापाने लाडू केले तर तुमचे सर्व लाडू एकसारखे होतात. आता तुम्हाला हे एवढं कोरडं नको असेल, हा पहा लाडू तयार झाला आहे. पण हे जर का एवढं कोरडं नको असेल तर तुपाचं प्रमाण थोडंसं वाढवा आणि पातळ करून त्याच्यावर तूप घाला. हे बघा, मी थोडंसं 2 चमचे तूप पातळ केलं आहे. खरं जरूर नाहीये, लाडू तर होतो आहे, पण तो कोरडा लाडू होईल. जर तुम्हाला थोडंसं तूप हवं असेल तर 200 ग्रॅमच्या ऐवजी 250 ग्रॅम तूप करा. हा पहा, मी कोरड्या पिठाचाच लाडू वळून ठेवलेला आहे. आता आपण हे सर्व एकत्र करूया. कोमट झालेलं आहे, आपण पटापट लाडू वळून घेऊया. आता पसरट तुम्हाला असं जर का नसेल जमत तर मग कढईत घ्या. कढईत जास्ती सोपं पडतं, आपल्याला ढवळायला सोपं पडतं. हे सर्व दिसण्यासाठी मी पसरट पॅन घेतला आहे, नाहीतर मी कढईच घेते नेहमी. कढईमध्ये खोलगट पडतं, सांडासांडी होत नाही. आता ह्याच्यामध्ये कसं होतं, आपण ढवळताना थोडंसं बाजूला सांडतं. आता आपण लाडू वळून घेऊया. पटापट तूप घातलेलं आहे थोडंसं, नाहीतर तेही तूप आपलं ड्राय म्हणजे खेचून घेईल कणिक आणि मग लाडू तुम्हाला वळायला थोडेसे कष्ट पडतील. सगळं मोकळं करून घेऊया. हे पहा, लाडू वळला जात आहे. मी दुसरा हात लाडू करायला वापरत नाही, फक्त मुठीच्या मापानेच लाडू करते. छोटे होतात, कारण आपण मोठा लाडू दिला कोणाला तर ते नेमका अगदी हमखास अर्धा करतात, मग ती सांडासांडी होते. आता हा छोटा लाडू दिला तर कोणी नाही म्हणत नाही. आता हे साधारण 15-20 दिवस आरामात टिकणार. घेताना असं जास्ती मुठीमध्ये घ्या आणि थोडंसं असं प्रेस करून करून लाडू वळायचा. लाडू झटपट होतो तयार. याच्यात आपण मनुका घातलाय, त्यामुळे एखाद वेळेस थोडासा तो मोडतो. बेदाणे मी त्याच्यातच घालते. आता तुम्ही जर का काजू बदाम पिस्त्याचे काप घातले तर तुमचे लाडू करताना सावकाश करा, नाहीतर मग त्यांनी सुद्धा लाडू मोडू शकतो. हा पहा, असे सर्व लाडू मी आता करून घेते. पौष्टिक लाडू तयार झालेले आहेत. जर तुम्हाला जर असे कष्ट पडत असतील, खूपच असं वाटतं की नाही आपल्याला कष्ट पडत आहेत हे लाडू वळायला, तर तुपाचं प्रमाण वाढवा. तुपाचं प्रमाण वाढवलं की आपोआपच तुमचे लाडू तयार होतील. पण जास्ती तूप
तुपकट लाडू खावत नाही, जास्ती तूप पोटात गेलेलं चांगलं नाही, म्हणून मी तूप प्रमाणात घेतलेलं आहे. जे प्रमाण दिलं आहे ते बरोबर आहे. त्याच्यापेक्षा फार तर 50 ग्रॅम तूप तुम्ही वाढवू शकता. हा पहा. ही भरड दिसली ना तरी ह्याचा लाडू वळला जातो. हे पहा, असे मी सर्व लाडू वळून घेते. मग आपण सर्व लाडू एकत्र बघूया. हे पहा, एवढे लाडू वळून तयार झाले आहेत. मी अजून लाडू सर्व वळून घेऊन आपण किती लाडू होतात ते बघूया. या पद्धतीने बनले आपले पौष्टिक लाडू. हे पहा, हे सर्व ह्याच पद्धतीने बनलेले आहेत. मुठीचं माप आहे आणि ह्या मुठीच्या मापाने सर्व लाडू बनले आहेत. ते 42 झालेले आहेत. हे जर का लाडू तुम्हाला आवडले असतील तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राइब करा. चॅनलला जे नवीन असतील त्यांनी अवश्य सबस्क्राईब करा. स्वराने लाडू खाऊन झालेला आहे. लाडू एकदम झकास झाला आहे. आता तुम्हाला सांगायची टीप आहे ती म्हणजे जर का लाडू तुम्हाला वळायला कठीण जात असेल तर तुम्ही तुपाचं प्रमाण वाढवू शकता. 200 ग्रॅमच्या ऐवजी 250 ग्रॅम तूप करा. 250 ग्रॅम तुपामध्ये तुमचे लाडू सर्वात झकास होतील. आणि हे कणकेचे लाडू मी केले आहेत तेच तुम्ही ज्वारीच्या पिठाचे किंवा नाचणीच्या पिठाचे किंवा बाजरीच्या पिठाचे कुठल्याही पिठाचे तुम्ही करू शकता. फक्त ते पीठ पण भाजून घेताना कच्चं पीठ घ्यायचं नाही आणि पीठ चाळून घ्यायचं नाही, कारण मी कणिकही चाळून घेतलेली नाही. आता हे लाडू जर का आवडले असतील तर लाईक करा, शेअर करा. चॅनलला जे नवीन असतील त्यांनी अवश्य सबस्क्राईब करा. मध्ये स्वरा येऊन बोलून गेलेली आहे. आत्तापर्यंत तुम्ही जो माझ्या व्हिडिओंना प्रतिसाद दिला आहे त्याबद्दल मंडळी तुम्हाला खूप 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 धन्यवाद. अश्विनी चॅनलकडून खूप धन्यवाद. आता आपली भेट एका छानशा पदार्थासोबत होणार आहे. चटपटीत पदार्थ आहे तो, गोड पदार्थ नाही आहे.